तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वनाम या घटकावरील बहुपर्यायी प्रश्न उत्तर. जर आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर आजचा व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, मराठी भाषेत एकूण मूळ सर्वनाम किती आहेत? 5, 7, 8, 9. हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न मागेही विचारला गेला आहे खूप साऱ्या एक्झाममध्ये. मराठी भाषेत एकूण मूळ सर्वनामे किती आहेत? 5, 7, 8, 9. तर याचं उत्तर आहे 9. स्पष्टीकरण बघा. मराठीमध्ये मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ही एकूण 9 मूळ सर्वनामे आहेत. तर हे लक्षात ठेवा मित्रांनो, मराठी भाषेत एकूण मूळ सर्वनामे 9 आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा, तुम्ही काय वाचता या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तुम्ही काय वाचता या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम. पुन्हा एकदा नीट समजून घ्या. तुम्ही काय वाचता या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम. जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये उत्तर नक्कीच टाईप करून द्या. तर याचं उत्तर आहे प्रश्नार्थक सर्वनाम. स्पष्टीकरण बघूया. वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी काय या सर्वनामाचा वापर केला गेला आहे, म्हणून ते प्रश्नार्थक सर्वनाम आहे. तर आपल्या प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे डी, प्रश्नार्थक सर्वनाम. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही? तो, मी, हा, जो. प्रश्न पुन्हा एकदा बघा. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही? तो, मी, हा, जो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मी. स्पष्टीकरण बघा. मुळात सर्वनामापैकी तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे ही 3 सर्वनामे लिंगानुसार बदलतात. मी, तू, कोण, काय, आपण, स्वतः यासारखी सर्वनामे लिंगानुसार बदलत नाही. आपल्या प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मी. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4, कोणी कोणास हसू नये या वाक्यातील कोणी हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? पुन्हा एकदा प्रश्न बघा. कोणी कोणास हसू नये या वाक्यातील कोणी हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? पर्याय आहे प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम, संबंधी सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम. तर याचं उत्तर आहे अनिश्चित सर्वनाम. स्पष्टीकरण बघा. कोणी या सर्वनामातून निश्चितपणे कोणता बोध होतो, कोणता बोध होत नाही, तसेच या वाक्यात प्रश्न विचारला नाही, म्हणून ते अनिश्चित सर्वनाम आहे. तर आपल्या प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे अनिश्चित सर्वनाम. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, जो आणि तो या सर्वनामाच्या जोडीला व्याकरणात काय म्हणतात? जो आणि तो या सर्वनामाच्या जोडीला व्याकरणात काय म्हणतात? पर्याय आहेत दर्शक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम. तर प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे सी, संबंधी सर्वनाम. स्पष्टीकरण बघा. जो, जी, जे, ज्या ही सर्वनाम वाक्यात पुढे येणाऱ्या तो, ती, ते या दर्शक सर्वनामाशी संबंध जोडतात, म्हणून त्यांना संबंधी सर्वनाम म्हणतात. पुन्हा एकदा स्पष्टीकरण नीट बघा. जो, जी, जे, ज्या ही सर्वनामी वाक्यात पुढे येणाऱ्या तो, ती, ते या दर्शक सर्वनामाशी संबंध जोडतात, म्हणून त्याला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, त्याने स्वतः काम पूर्ण केले या वाक्यातील स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? दर्शक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम. प्रश्न पुन्हा एकदा बघा. त्याने स्वतः काम पूर्ण केले या वाक्यातील स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? दर्शक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम. त्या प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे आत्मवाचक सर्वनाम. स्पष्टीकरण बघा. जेव्हा स्वतः हे सर्वनाम कर्त्यावर म्हणजे त्याने जोर देण्यासाठी येथे
आणि आपणहून किंवा स्वतःहून असा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. पुन्हा एकदा स्पष्टीकरण नीट समजून घ्या. जेव्हा स्वतः हे सर्वनाम कर्त्यावर जोर देण्यासाठी येते आणि आपणहून किंवा स्वतःहून असा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. तर आपल्या प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे आत्मवाचक सर्वनाम. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. तो हे कोणत्या पुरुषवाचक सर्वनामाचे उदाहरण आहे? प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक, आत्मवाचक. प्रश्न नीट बघा. तो हे कोणत्या पुरुषवाचक सर्वनामाचे उदाहरण आहे? प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक, आत्मवाचक. तर प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे तृतीय पुरुषवाचक. स्पष्टीकरण बघा. तो हे सर्वनाम बोलणाऱ्याने आणि ऐकणाऱ्याने सोडून इतर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख करण्यासाठी वापरले जाते, म्हणून ते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. स्पष्टीकरण पुन्हा एकदा बघा. तो हे सर्वनाम बोलणाऱ्याने आणि ऐकणाऱ्याने सोडून इतर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख करण्यासाठी वापरले जाते, म्हणून ते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनामावर प्रश्न बघितले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.